महाविकास आघाडीची आज विधान भवनात बैठक. उद्धव ठाकरे, जयंत पाटील, हर्षवर्धन सपकाळांसह महाविकास आघाडीचे सगळे आमदार बैठकीला उपस्थित राहणार. बदलापुरात सीबीच प्रकरणी एबीपी माझाचा इम्पॅक्ट. नाशिकमधील मालती आयव्हीएफ सेंटरची मान्यता रद्द, तर राज्यातील सर्वच आयव्हीएफ सेंटरची पोलीस आणि आरोग्य विभागाकडून चौकशी करण्याचे आदेश. मुंबईतील रेल्वेच्या गर्दीमुळे उद्भवणाऱ्या प्रश्नांवर आज विधानसभेत लक्षवेधी. सर्वपक्षीय आमदारांकडून उपस्थित लक्षवेधीमुळे गदारोळाची शक्यता. गेल्या वर्षी रेल्वेच्या 4891 अपघातात 287 प्रवाशांचा मृत्यू. सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्या. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची मागणी. आज विधानसभेत अशासकीय ठराव मांडणार. राज्य शासनानं केंद्राकडे शिफारस करावी अशी मागणी करणार. बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरी आणि कॅसिनो बंद करा. भाजप आमदार निरंजन डावखरेचं मुख्यमंत्र्यांना पत्र. विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक होती. आता मुख्यमंत्री निरंजन डावखरेंच्या या विनंतीकडे काय आदेश देणार याकडे सगळ्यांचं लक्ष. ऐनवेळी अनेक लक्षवेधी आल्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी मोठी धावाधाव होते. त्यामुळे मंत्र्यांकडून विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त. त्यानंतर विधानसभेत लक्षवेधीला ब्रेक. त्यावर आज 150हून अधिक नाराज आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहित लक्षवेधी वाढवण्याची मागणी केली आहे. कृषी मंत्री दत्ता भरणेंच्या घराबाहेर शेतकऱ्यांसह छावा क्रांतीवीर सेनेचं आंदोलन. कांदा आणि दूध दरवाढी संदर्भात तात्काळ निर्णय घ्या. विधानसभेत हमीभाव जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी. तर बंगल्यात बसू नका, शेतकऱ्यांना बांधावर जाऊन न्याय द्या, शेतकऱ्यांची घोषणाबाजी. मुंबई महापालिकेच्या 11 प्रभाग समित्या बिनविरोध, तर 6 प्रभाग समित्यांमध्ये निवडणूक होणार. जी उत्तर प्रभाग समितीमध्ये मनसेचे यशवंत किल्लेदार आणि ठाकरे सेनेचे जोसेफ कोळी यांचा अर्ज. निवडणुकीच्या वेळी एक अर्ज मागे घेतला जाणार असल्याची सूत्रांची माहिती. सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवड 18 मार्चला होणार. सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडी युतीकडून जोरदार प्रयत्न. तर किंगमेकर असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 20 पेक्षा जास्त आमदारांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली. रात्री उशिरा देवगिरी निवासस्थानी झालेल्या भेटीत डीजीसीएच्या अहवालासंदर्भात आमदारांकडून शंका उपस्थित. यावर सुनेत्रा पवारांकडून लवकरच मुख्यमंत्र्यांना एकत्रित भेटण्याचं आश्वासन. न्हावी गावातील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कपाळावर टिळा लावण्यावरून वाद. टिळा लावून शाळेत येण्यास मुख्याध्यापकांनी विरोध केल्याचा आरोप. शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना जाब विचारत गोंधळ. मुख्याध्यापकांकडून टिळा लावण्यास कोणतंही बंधन नसल्याचं स्पष्ट. वर्ध्यामध्ये तोतया आयकर अधिकारी प्राध्यापकाच्या घरी पोहोचले. आयकर अधिकारी असल्याचा तिघांनी बनाव केला. तिघही विविध जिल्ह्यातील असल्याची माहिती. तर प्राध्यापकाच्या घराची चौकशी करण्याचा प्रयत्न. समयसूचकतेनं तोतयाचं बिंग फुटलं. सांगलीच्या मिरजेमध्ये एका नशेखोरानं खंडणीची मागणी करत कोयत्यानं दुकानाची काच फोडली. मिरजच्या कर्मवीर भाऊराव पाटील चौकातली घटना. कोयत्याचा धाक दाखवत दहशत माजवणारा नशेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. वाढदिवस साजरा करण्यासाठी रिक्षामधील प्रवाशाला मारहाण करत 25,000 रुपयांची ऑनलाईन खंडणी उकळली. पुण्यातील धक्कादायक प्रकार. गुन्हा दाखल होताच पोलिसांकडून चौघांना अटक. अशा प्रकारे या आरोपीनं अजून कोणाला फसवलंय का याचा तपास सुरू. नशेत दुकानाची काच फोडून दहशत माजवणाऱ्या मिरजेतील आरोपीची पोलिसांकडून धिंड. ज्या भागात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला त्याच कर्मवीर भाऊराव पाटील चौकामध्ये प्रथमेश तांदळे या आरोपीची पोलिसांकडून धिंड. नागपुरात झालेल्या 12वीच्या पेपरफुटीचं प्रकरण. आधीच अटकेत असलेल्या संदीप सरकटकर हाच सूत्रधार असल्याचं पोलीस तपासातून समोर. खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकालाही त्यानं पेपर पुरवल्याचे डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती. बँकॉक पुणे विमानातून 75 लाखांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त. बँकॉकहून पुण्यात आलेल्या विमानाच्या स्वच्छतागृहामध्ये हा गांजा लपवून ठेवला होता. घटनेप्रकरणी अद्याप कोणालाही अटक नाही. पोलिसांकडून शोध सुरू. बीडमध्ये धर्मापुरीकडे जाणारा 10 लाख रुपयांचा गांजा पोलिसांनी पकडला. मूर्ती फाट्याजवळ गुप्त माहितीच्या आधारे कारवाई. 33 किलो 800 ग्रॅम गांजा जप्त. या प्रकरणी नितीश कांदे, भाऊ चौधरी, व्यंकटेश फड यांना अटक. धुळे तालुक्यातील बोरीस येथील शेतकरी साहेबराव ठाकूर यांचा मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू. चिंचेच्या झाडावर असलेल्या मधाच्या पोळाला धक्का लागल्यानं गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू.
धाराशिवच्या भूममधील वारेवड गावामध्ये गायीवरती बिबट्याचा हल्ला. बाळासाहेब नलावडे या शेतकऱ्याच्या गोठ्यात शिरून बिबट्यानं गायीवर हल्ला केला. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. नागपूरच्या कुही तालुक्यातील मांढळ येथील पेट्रोल पंपावरती वाघ दिसला. नागरिकांनी वाहनं थांबवून वाघाचा व्हिडिओ शूट केला. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.